हॉटेलमध्ये मिळतो अगदी तसाच, अजिबातही तेलकट नाही अशा पद्धतीचा ब्रेड पकोडा, तोही घरच्या घरी कसा बनवायचा तेच या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आपण बनवलेला ब्रेड पकोडा बघा किती मऊ असा तयार झालेला आहे आणि खायलासुद्धा तितकाच टेस्टी झालेला आहे. कमीत कमी साहित्यामध्ये तयार होणारी ही रेसिपी आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. बघा, इथे मी चण्याच्या डाळीचं पीठ घेतलेलं आहे 1 वाटी. हे पीठ सर्वात आधी गाळून घ्यायचं आणि हे पीठ बारीक घ्यायचं आहे. जाडसर पीठ आपल्याला यासाठी घ्यायचं नाही. आता यामध्ये अगदी थोडं मी पाणी टाकलेलं आहे आणि नंतर अगदी थोडासा ओवा हाताने क्रश करून यामध्ये टाकून घेतलेला आहे. आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. पुन्हा आपल्याला यामध्ये अगदी थोडं पाणी टाकून हे पीठ छान असं भिजवून घ्यायचं आहे. हे पीठ भिजवत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, हे पीठ भिजवत असताना फार जास्त पातळ नाही किंवा फार जास्त घट्ट नाही, अशा पद्धतीने हे पीठ भिजवून घ्यायचं आहे. ब्रेड पकोडा तेलकट होऊ नये यासाठी आपल्याला इथे बेकिंग पावडर वापरायची आहे. जी पावडर आपण केकमध्ये वापरतो तीच पावडर इथे आपल्याला 1 चिमूटभर वापरायची आहे. नंतर यामध्ये कढीपत्त्याची कट करून घेतलेली काही पानं यामध्ये टाकलेली आहे. 1 टीस्पून इथे आपण खाचं तेलसुद्धा टाकून घेतलेलं आहे आणि छान असं फेटून घेतलेलं आहे. एका कुकरमध्ये 1 गळवा पाणी टाकलेलं आहे आणि त्यामध्ये मीडियम साईजचे 4 बटाटे टाकून हे बटाटे आपण शिजवून घेऊया. बटाटे पूर्णपणे शिजून तयार आहेत. बघू शकता अशा पद्धतीने हे बटाटे मी शिजवून घेतलेले आहे. बटाटे शिजल्यानंतर थंड झाल्यावरती याच्या साली काढून अशा पद्धतीने मॅश करून घेतलेला आहे. बटाटे फार जास्त जाडसर मॅश करायचे नाही, आपल्याला थोडेसे बारीकसरच बटाटे मॅश करून घ्यायचे आहे. एका प्लेटमध्ये 1 चमचा सोप आणि 1 चमचा जिरे टाकून घेतलेला आहे. एका कढईमध्ये आपण अर्धी पळी इतकं तेल घातलेलं आहे आणि नंतर त्यामध्ये आपण प्लेटमध्ये घेतलेले मसाले टाकून घेतलेले आहे, म्हणजे सोप आणि जिरं छान असं तळसून घ्यायचं आहे तेलामध्ये. आता आपण ब्रेड पकोड्याचं स्टफिंग बनवणार आहोत. यासाठी यामध्ये किसून घेतलेलं आलं टाकून घेतलेलं आहे. अगदी थोडं किसून घेतलेलं आलं टाकलेलं आहे. नंतर यामध्ये कट करून घेतलेली 1 हिरवी मिरची टाकलेली आहे. नंतर आपण यामध्ये कढीपत्त्याची काही पानं टाकलेली आहे. छान असं तेलावर तळसून घ्यायचं आहे. नंतर अगदी थोडीशी हळद टाकलेली आहे. अर्धा चमचा धने पावडर टाकलेली आहे आणि 1 चमचा लाल तिखट यामध्ये आपण टाकून छान असं तेलामध्ये तळसून घेतलेलं आहे. नंतर 2 टेबलस्पून इतके वाटाणे आपण यामध्ये टाकून घेतलेले आहे. हे वाटाणे मी भिजू घातलेले होते. आता यामध्ये अगदी थोडंसं पाणी टाकलेलं आहे. या पाण्यामध्ये हे वाटाणे छान असे शिजवून घेऊया. अगदी 2 मिनटं झालेली आहे आणि आपले वाटाणेसुद्धा छान असे शिजलेले आहेत. आता यामध्ये मॅश करून घेतलेला बटाटा आपण टाकून घेऊया. यामध्ये आणखी मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुद्धा टाकू शकता. हे सर्व तुमच्या आवडीवर अवलंबून आहे. हा बटाटा आपण छान असा या मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊया. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे किंवा तुम्ही गॅस बंद केला तरी चालेल. छान असं मिक्स करून थंड करून घ्यायचं आहे. गॅस बंद केलेला आहे. आता हे स्टफिंग आपण थंड करून घेऊया. यापूर्वी यामध्ये आपण मीठ टाकून घेऊया. इथे चवीनुसार मी मीठ टाकलेलं आहे आणि छान असं मिक्स करून घेत आहे. ब्रेड पकोड्यासाठी बटाट्याचं स्टफिंग पूर्णपणे रेडी आहे. ब्रेडला हिरवी चटणी लावण्यासाठी आपण हिरवी चटणी आता इथे तयार करणार आहोत. यासाठी एक मिक्सरचा पॉट घेतलेला आहे आणि त्यामध्ये 1 इंच आलं आणि 4 हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहे. 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या टाकून घेतलेल्या आहे. यामध्ये पुदिन्याची पानंसुद्धा टाकून घेतलेली आहे आणि नंतर अगदी थोडीशी कोशिंबीर यामध्ये टाकलेली आहे. अगदी थोडं यामध्ये पाणी टाकायचं आणि मिक्सरवरती छान असं बारीकसर वाटून घ्यायचं आहे. बघू शकता अतिशय छान अशी हिरवी चटणी इथे तयार झालेली आहे. ही चटणी फार जास्त पातळ करायची नाही. अशा पद्धतीची घट्टसर आपल्याला चटणी तयार करून घ्यायची आहे. ब्रेड पकोडा बनवण्यासाठी आपल्याला इथे सँडविच ब्रेड वापरायची आहे. आपण तयार केलेली हिरवी चटणी इथे आपण एका स्लाइसला लावून घेतलेली आहे. चटणी घट्टसर असल्यामुळे छान अशी पसरवल्या जाते.
म्हणूनच ही चटणी फार जास्त पातळ करायची नाही. ब्रेडच्या दुसऱ्या स्लाईसला आपण चिंचगुळाची चटणी लावून घ्यायची आहे. बघू शकता अशा पद्धतीने आपण ही चटणीसुद्धा या ब्रेडला लावून घेतलेली आहे. आता आपण यावरती तयार केलेली बटाट्याची चटणीसुद्धा लावून घेऊया. चम्मचच्या मदतीने मी एकसारखी ही चटणी लावून घेत आहे. ब्रेडच्या एकाच साईडला आपल्याला ही चटणी लावून घ्यायची आहे. नंतर यावरती दुसरीसुद्धा ब्रेड ठेवून घ्यायची आहे आणि हाताने प्रेस करून घ्यायचं आहे. चाकूच्या मदतीने अशा पद्धतीने मी इथे कट करत आहे. तुमच्या आवडीप्रमाणे इथे तुम्ही ब्रेड कट करू शकता, पण ब्रेड पकोडा अशा पद्धतीचाच असतो, त्यामुळे मी ट्रायंगल शेपमध्ये हा ब्रेड कट केलेला आहे. सर्व पकोडे आपल्याला याच पद्धतीने तयार करून घ्यायचे आहेत, म्हणजे आपल्याला तळायला खूप सोपं जातं. बघू शकता दुसरासुद्धा ब्रेड पकोडा आपण तयार केलेला आहे. इथे मी 12 ब्रेड पकोडे तयार करून घेतलेले आहे आणि एवढ्या साहित्यापासून आपले 12 ब्रेड पकोडे तयार झालेले आहेत. 6 व्यक्तींसाठी हा परफेक्ट असा नाश्ता आहे. बघा अशा पद्धतीने हे सर्व ब्रेड पकोडे मी तयार करून घेतलेले आहे. गॅसवरती एका कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे गरम होण्यासाठी आणि तेल छान असं गरम झालेलं आहे. तेल छान असं गरम झालेलं आहे. आता आपण यामध्ये ब्रेड पकोडा टाकणार आहोत. तयार केलेला ब्रेड पकोडा आपल्याला बेसनाच्या बॅटरमध्ये अशा पद्धतीने डीप करून घ्यायचा आहे. बघू शकता डीप केल्यानंतर आपल्याला हा पकोडा तेलामध्ये सोडून द्यायचा आहे. म्हणूनच बेसनाचं बॅटर भिजवताना फार जास्त पातळ करायचं नाही. मीडियम फ्लेमवर आपण हे पकोडे तळून घेऊया. कढईमध्ये किती तेल आहे आणि आकाराने कढई किती मोठी आहे त्यानुसार तुम्ही इथे पकोडे तळून घेऊ शकता. एका साईडने झाल्यानंतर मी चाकूच्या मदतीने हा पकोडा पलटवून घेतलेला आहे. आपली कढई छोटीशी आहे, त्यामुळे 1 किंवा 2 पकोडे यामध्ये आपण सहजच तळू शकतो. बघू शकता हा ब्रेड पकोडा आपण या बेसनाच्या बॅटरमध्ये डीप केल्यानंतर सर्व बाजूंनी याला बेसनाचं बॅटर लागायला हवं. अशा पद्धतीने हा ब्रेड पकोडा आपल्याला बेसनाच्या बॅटरमध्ये डीप करायचा आहे. नंतर गरम तेलामध्ये हा ब्रेड पकोडा आपल्याला सोडून द्यायचा आहे. ची फ्लेम मीडियम ठेवायची आहे आणि मीडियम फ्लेमवरच आपल्याला हे पकोडे तळून घ्यायचे आहे. बेसनाच्या बॅटरमध्ये आपण बेकिंग पावडर टाकली आहे, त्यामुळे हे ब्रेड पकोडे तेलकट होत नाहीत. अशाच पद्धतीने मी हे सर्व पकोडे तयार करून घेत आहे. तुम्हाला ही रेसिपी छान वाटली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.